महान बुवा परशुराम बुवा पांचाळ विलासराव पाटील चंद्रकांत बुवा आपल्या या गावचे परशुराम बुवा मोरे हे लहान होतो 77 सालामध्ये बुवा आले होते गणेश गल्लीमध्ये 1977 मध्ये रात्री 12-12:30 वाजता आले या गावचे सुपुत्र परशुराम बुवा मोरे आणि काशीराम परब आणि माझी डबल वारी होती त्यावेळी आणि 77 मध्ये मला बुवा बरोबर माझ्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी मला आशीर्वाद देवासारखा आशीर्वाद दिलाय आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज गेली 48 वर्ष भजन करतोय. किती वर्ष? एवढा मोठा बुवांचा आशीर्वाद होता. चक्क पोलिसांचं भजन चालवायचे ते. कोणाचं? सगळे पोलीसवाले. त्यांचे शिष्य विठ्ठल मालवणकर बुवा हे देखील पोलीस होते. बऱ्याच बारा त्यांच्याबरोबर सुद्धा मी डबल वारा केल्या. पण परशुराम बुवा पुन्हा होणे नाही. परशुराम मोरे बुवा पेटीची कला, त्यांच्याकडे जी पेटीची कला होती जसे विलास बुवा, परशुराम बुवा पांचाळ, परशुराम मोरे बुवा सुंदर पेटी. आठवणी सांगतो त्यांच्या तुम्हाला. लहान होतो मी, खारला चिंतामणी बुवा पांचाळ आणि त्यांची डबल वारी होती. मी आपल्या बघायला गेलो होतो. मुंबईला पाण्याचे नळ असतात, त्या नळ्याच्या बाजूपासून बसलेले. चिंतामणी बुवाची वारी चालू झाली. बुवांची पहिली वारी. चिंतामणी बुवा बसले, परंतु बुवा उठले नाही, पेटीवरच बसले होते. बुवा जेवढे जेवढे राग वाजवायचे ना सांगायचे, अरे हो कुठे मला माहिती तो रागा माहिती माका एवढीशीच मूर्ती होती. आणि दुसऱ्या वारीला लोक म्हणाले, बुवा तुम्ही गाणं वाजवू नका, फक्त पेटीच वाजवा. म्हणजे पेटीची कला ती बुवाकडे पाहिजे आणि ती सुंदर पाहिजे, जी परशुराम मोरे बुवाकडे होती. जोरदार टाळ्या वाजवा परशुराम मोरे बरोबर. या बुवांच्या हाताखाली आम्ही लहानाचे मोठे झालो म्हणून गेले 48 वर्ष भजन केली. भजन म्हणजे काय आम्ही नेहमी सांगत असतो, व्यसन मुक्तीचं साधन त्याला भजन म्हणतात. भजनी बुवा व्यसन मुक्त पाहिजे, पहिला व्यसनापासून लांब पाहिजे. देव बघत असतो, देवाला सगळं माहिती असतं, कुठे काय चाललंय कुठे काय नाही. हजारो त्याला डोळे आहेत, आपल्याला दोनच आहेत. हजारो डोळ्यात देवाला. म्हणून आपण दुसऱ्याला ज्ञान देतो त्यावेळी आपण स्वतः स्वच्छतेने भजन म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी सरस्वती वास करते आणि तिच्या समोर बसणं म्हणजे आपण ब्राह्मणासारखं राहायला पाहिजे. देवाच्या नंतर ब्राह्मण, ब्राह्मण हा देखील देवच आहे. ऐका
Thank you.